सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती तुमच्या जवळ येईल. फक्त एक इटालियन स्विचवर्ड तुम्हाला म्हणायचा आहे. हा स्विचवर्ड तुम्हाला मी पुढे देते, परंतु तत्पूर्वी आपल्या चॅनलची ज्यांना कोणाला मेंबरशिप हवी असेल त्याने जॉईन बटनवर क्लिक करून लवकरात लवकर मेंबरशिप घ्यावी, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं फक्त मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. जी व्यक्ती तुमच्या अति प्रेमाची होती, खूप प्रेम करत होतात आणि ती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेले आणि किंवा काहीतरी तुमचं भांडण झालं आहे, काहीतरी तुमच्यात गैरसमज झालेले आहेत आणि त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेला आहे. अशा वेळेला जर का अनब्लॉक करून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा स्विचवर्ड नक्कीच म्हणायचा आहे. हा स्विचवर्ड कसा म्हणायचा, कुणी म्हणायचा, सर्व व्यवस्थितपणे सांगते. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा. आता ही व्यक्ती जी आहे ही तुमच्या जवळची प्रेमाची असू शकते किंवा तुमच्या नात्यासंबंधातली असू शकते. तुम्ही भाऊ बहीण किंवा आई वडील जरी तुमच्याशी बोलत नसतील, तुमच्याशी खूप रागावलेत, आता काय करावं, तर तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची खूप इच्छा होते आणि ही इच्छा पूर्ण करू शकतात फक्त ह्या इटालियन स्विचवर्डने. हा स्विचवर्ड खूप छान आणि प्रभावशाली आहे. हा स्विचवर्ड कोणी म्हणू नये. जे कोणी लोक नॉनव्हेज खाऊन हा स्विचवर्ड म्हणतील तर त्यांना हा स्विचवर्ड म्हणायचा नाही. किंवा ज्यांना कुणाला म्हणजे कुणाला दारू पिण्याची खूप म्हणजे काही व्यसन करण्याची खूप सवय असते, अशा लोकांनी हा स्विचवर्ड म्हणू नये. आता स्विचवर्ड आपल्याला म्हणताना काय करायचं आहे तेही सांगते, व्यवस्थितपणे ऐका. हा स्विचवर्ड वापरत असताना तुम्हाला काय करायचं, तर जी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेले ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आणायची. तुम्ही त्या व्यक्तीशी छान छान गप्पा मारता किंवा त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन आलाय अशा पद्धतीने तुमच्या डोळ्यासमोर एक छानपैकी चित्र रंगवायचं आणि असं करत असतानाच तुम्हाला अकाक हा शब्द म्हणायचा आहे. हा इटालियन स्विचवर्ड आहे. अकाक 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 असा स्विचवर्ड तुम्हाला वापरायचा आहे. बघा, दुसऱ्याच मिनिटाला तुम्हाला काहीतरी परिणाम होताना दिसेल. आता हा जो स्विचवर्ड आहे हा तर तुम्हाला म्हणायचाच आहे, परंतु मॅनिफेस्टेशन करणं खूप गरजेचं आहे. काय मॅनिफेस्ट करायचं, तर तीच व्यक्ती जी तुम्हाला अतिशय प्रिय आहे, जी तुमच्यापासून खूप लांब गेलेली आहे, त्याच व्यक्तीला मॅनिफेस्ट करायचं आहे. बघा, हा जो स्विचवर्ड आहे ना, हा स्विचवर्ड तुम्हाला कुठेतरी तुमची इच्छा पूर्ण करून देताना तुम्हाला स्वतःला ह्याचा अनुभव येईल. कारण आपण कधीतरी आपल्या दोघांमधून काहीतरी चुका होतात आणि त्यानंतर आपल्याला त्या चुकांचा पश्चाताप होतो आणि आपण ज्या वेळेला एखादा स्विचवर्ड वापरतो, एखादा उपाय करतो, त्यावेळेला आपण एकदम मनाने केलं, होकारार्थी केलं, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी मनात ठेवली नाही, पॉझिटिव्हिटीने एखादा उपाय किंवा एखादी रेमेडी केली तर नक्कीच त्याचा आपल्याला 100% नाही तर 1000% फायदा मिळत असतो. आता हा जो स्विचवर्ड आहे हा तुम्हाला म्हणायचा तर आहेच. हा किती दिवस म्हणायचा, कधी म्हणायचा, तर कधीही म्हणू शकता, कितीही दिवस म्हणू शकता. असं वाटलं की अजून ही व्यक्ती आपल्याला फोन करत नाही की आपल्याशी बोलत नाही, तर तोपर्यंत तुम्ही हा स्विचवर्ड वापरू शकता. शिवाय तुम्ही स्वतःसुद्धा प्रयत्न करा त्या व्यक्तीच्या संपर्कात जाण्याचा किंवा त्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा. तुम्ही स्वतःसुद्धा नक्कीच प्रयत्न करा. त्या व्यक्तीने जर का तुम्हाला फोन केला, तुम्हाला मेसेज केला, तर त्या व्यक्तीला योग्य रीतीने तुम्ही नक्कीच रिस्पॉन्स द्या. आता हा जो स्विचवर्ड आहे हा स्विचवर्ड अगदी अकाक हा शब्द लिहून घ्या, विसरू नका आणि अर्धवट व्हिडिओ पाहून कुणीही कमेंट करू नका. आजची रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.